हॅलो स्टुडंट्स, आज आपण एक्सरसाइज 1.3 पाहायचं आहे आपल्याला. टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर 17 बघायला का? पेज नंबर 17, क्वेश्चन नंबर फर्स्ट. इफ ए इक्वल्स सेट 3, 5, 7, 9, 11, 12, determine the truth value of each of the following. आता हे जे दोन यात सिम्बॉल्स तुम्हाला वापरलेले दिसतात त्याला आपण क्वांटिफायर्स असं म्हणतो. देयर एक्झिस्ट ॲटलिस्ट वन एक्स असं त्याचा अर्थ आहे, आणि फॉर ऑल एक्स, हे फॉर ऑल आणि देयर एक्झिस्ट असे दोन सिम्बॉल्स आहेत. आणि हा सेट पाहायचा आहे आपल्याला, आणि ट्रू और फॉल्स तुम्हाला सांगायचं. फार सोपा पार्ट असतो हा. बघा पहिला क्वेश्चन बघा. देयर एक्झिस्ट ॲटलिस्ट वन एलिमेंट एक्स विच बिलॉंग्स टू ए. म्हणजे सेट ए मध्ये असा कमीत कमी एक तरी एलिमेंट असला पाहिजे सच दॅट x मायनस 8 इज इक्वल टू 1. आता मला सांगा x मायनस 8 इक्वल्स 1 जेव्हा तुम्ही सिम्प्लिफाय कराल, म्हणजे इक्वेशन जेव्हा सॉल्व्ह कराल, मायनस 8 ट्रान्सफर केले म्हणजे x इक्वल्स 9 बघायला मिळतील तुम्हाला. तर तुमच्या सेटमध्ये असा एक तरी एलिमेंट आहे का बघा, a या सेटमध्ये 9, की जो हे इक्वेशन तुमचं सॅटिस्फाय करतो. असा कमीत कमी एक तरी एलिमेंट आहे का? तर आहे. 9 हा एलिमेंट यात आहे, म्हणजे याचा अर्थ गिव्हन स्टेटमेंट काय सांगा, ट्रू आहे. म्हणजे याची ट्रूथ व्हॅल्यू काय तर टी आहे. अशी ब्रॅकेट मध्ये ट्रूथ व्हॅल्यू द्यायची. रफवर करायचं असतं आणि फक्त आन्सर लिहायचं असतं तुम्हाला. ओके. सेकंड, फॉर ऑल एक्स विच बिलॉंग्स टू ए, एक्स स्क्वेअर प्लस एक्स इज अन इव्हन नंबर. त्यांनी असं म्हणलं की त्यातल्या सगळ्या एलिमेंट्स करता फॉर ऑल एक्स करता म्हणले की एक्स स्क्वेअर प्लस एक्स इव्हन नंबर येतो. चेक करा बघा. 3 चा पहिला एलिमेंट 3 घेऊन घ्या. 3 स्क्वेअर 9, 3 स्क्वेअर 9 प्लस 3, 9 प्लस 3 12, इव्हन नंबर आहे का बघा. असंच 5 करता चेक करा. 5 स्क्वेअर 25, 25 प्लस पुन्हा 5, एक्स जागी 5 घ्यायचं. 25 प्लस 5 30, इव्हन नंबर आहे. 7 करता चेक करा. 7 स्क्वेअर 49, 49 मध्ये 7 ऍड करा, 56 येतात, इव्हन नंबर. म्हणजे ऑड नंबर्स करता ट्रू दिसते. अजून एकदा चेक करूया आपण. 11 ला चेक करूया. 11 स्क्वेअर किती येतो सांगा. 11 स्क्वेअर 121. त्यात पुन्हा आपल्याला 11 ऍड करायचे, पुन्हा आपल्याला 11 ऍड करायचे, तर आन्सर किती येणार आहे 132. हा पण इव्हन नंबर आहे. आता शेवटचा चेक करूया. 12 12, 12 स्क्वेअर 144, आणि त्यात 12 ऍड केले, 4 प्लस 2 6. बस आपल्याला युनिट्स प्लेस कळलं की बस. आणि असं म्हटलं तरी फॉर ऑल एक्स म्हणलेलं आहे, म्हणजे सगळ्या एलिमेंट्स करता हा रिझल्ट ट्रू होता की नाही बघा. त्यामुळे गिव्हन स्टेटमेंट इज ट्रू. देयर एक्झिस्ट ॲटलिस्ट वन एक्स विच बिलॉंग्स टू ए सच दॅट एक्स स्क्वेअर इज लेस दॅन 0. त्या सेटमध्ये कमीत कमी एक तरी एलिमेंट असा आहे की ज्याचा स्क्वेअर लेस दॅन 0 आहे. मला सांगा यातल्या कोणत्या नंबरचा स्क्वेअर लेस दॅन 0 असेल? कोणाचाच नाही. त्याने म्हटले कमीत कमी एक तरी एलिमेंट त्यात असला पाहिजे. फॉल्स. हे स्टेटमेंट काय? फॉल्स. फॉर ऑल एक्स विच बिलॉंग्स टू ए, एक्स इज अन इव्हन नंबर. फॉर ऑल एक्स म्हटले त्यांनी, फॉर ऑल एक्स या सेट मधले सगळे एलिमेंट्स कसे असले पाहिजेत? इव्हन नंबर असले पाहिजे असं म्हणले त्यांनी. ह्याच्यात एकच इव्हन नंबर आहे. हा, याच्याऐवजी जर हा सिम्बॉल असता ना तर हे स्टेटमेंट ट्रू होतं. पण त्यांनी फॉर ऑल एक्स विच बिलॉंग्स टू ए असं म्हणलेलं आहे. म्हणजे सेट ए च्या सगळ्या एलिमेंट्स करता एक्स हा इव्हन नंबर आहे. फॉल्स. There exists at least one element in A which belongs to A such that 3x plus 8 greater than 40. आपण हे इक्वेशन सॉल्व करूया. 3x plus 8 greater than 40. 8 ट्रान्सफर करा, 3x greater than 32. 3 ने डिवाइड करा, x greater than 32 divided by 3. x greater than 3 1 3, 3 0 0, साधारण 10.6 पेक्षा मोठा असा त्याचा अर्थ आहे. x ग्रेटर दॅन 10.6. मग मला सांगा तुमच्या सेट मध्ये ऍटलिस्ट वन एलिमेंट तरी असा आहे का की जो 10.6 पेक्षा मोठा आहे? आहे की बघा, दोन एलिमेंट्स आहेत. त्यामुळं ही जी कंडिशन आहे त्यातल्या कमीत कमी एका एलिमेंटने, देयर एक्झिस्ट ऍटलिस्ट वन एलिमेंट विच बिलॉंग्स टू ए, त्यांना ही सॅटिस्फाय होते. या दोघांना होते. या दोघांनी कंडिशन तुम्ही वाटलं तर 11 रिप्लेस करून बघा, 12 रिप्लेस करून बघा, त्यांची ऍडिशन आणि नंबर रिप्लेस करून त्यांची ऍडिशन काय 8 बरोबर, तो ग्रेटर दॅन 40 की चेक करा.
त्यामुळे हे स्टेटमेंट ट्रू आहे. फॉर ऑल म्हणलं असतं ना तर मात्र ते फॉल्स होतं. हे ऍटलिस्ट 1 आहे. फॉर ऑल x which belongs to a 2x plus 9 greater than 14. सॉल्व करूया आपण बघा सध्या बघा. 2x plus 9 greater than 14. पहिले 9 ट्रान्सफर करा. 2x greater than 5. 14 मधनं 9 गेले, 5 शिल्लक राहिले. डिवाइड करा. x greater than 5/2 म्हणजे 2.5. x 2.5 पेक्षा मोठा आहे. माहितले सगळे एलिमेंट्स 2.5 पेक्षा मोठे आहेत की नाही बघा. आणि त्यांनी फॉर ऑल x विचारलं होतं. प्रत्येक एलिमेंट बघितलं 2.5 पेक्षा मोठा आहे. त्यामुळे हे देखील स्टेटमेंट कसं आहे तर ट्रू स्टेटमेंट आहे. ओके, याप्रमाणे क्वेश्चन 1 कंप्लीट करा. ओके, नाउ क्वेश्चन नंबर 2. राइट द ड्युअल्स ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग. तुम्हाला ड्युअल ऑफ अ स्टेटमेंट असं त्यांनी विचारलंय. ड्युअल आपण काय पाहिलं होतं आठवते का बघा. ड्युअल मध्ये युनियन आणि इंटरसेक्शन आपापसात बदलायचे. युनियन आणि इंटरसेक्शन हे चेंज करायचे. टोटोलॉजी आणि कॉन्ट्रडिक्शन हेही आपापसात बदलायचे. म्हणजे एखाद्या स्टेटमेंटचं ड्युअल करताना युनियनच्या जागी इंटरसेक्शन, इंटरसेक्शन जागी युनियन करायचे. टोटोलॉजी जागी कॉन्ट्रडिक्शन, कॉन्ट्रडिक्शन जागी टोटोलॉजी. निगेशन मध्ये कसलाही बदल करायचा नाही. निगेशन ऍज इट इज. आणि स्टेटमेंट्स PQRS जे असतात ते देखील ऍज इट इज. त्यातही कसला बदल करायचा नाही. मग पहिल्यांदा हे स्टेटमेंट मी आता तर ते दोनच करून दाखवतोय, 7th आणि 9th. तर सुरुवात ड्युअल ऑफ गिव्ह काय विचारतात बघा. फाइंड क्वेश्चन मध्ये राइट द ड्युअल्स ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. ठीक आहे, तर पहिल्यांदा दिलेलं स्टेटमेंट लिहून घ्यायचं. त्यानंतर ड्युअल ऑफ गिव्हन स्टेटमेंट, ड्युअल ऑफ गिव्हन स्टेटमेंट इज बघा ब्रॅकेट ऍज इट इज, निगेशन ऍज इट इज, P ऍज इट इज. तिथे युनियन आहे त्याचं इंटरसेक्शन करा. Q ऍज इट इज, ब्रॅकेट कंप्लीट. आता परत इंटरसेक्शन आहे, युनियन करा. बघा P ऍज इट इज, युनियनचं इंटरसेक्शन करा. निगेशन ऑफ Q ऍज इट इज, इंटरसेक्शनचं युनियन करा. आणि निगेशन ऑफ S ऍज इट इज. सेम असंच ड्युअल ऑफ गिव्हन स्टेटमेंट इज हे त्यातलं 9th एक्झाम्पल आहे. हे त्यातलं काय 9th एक्झाम्पल आहे. ओके, ड्युअल ऑफ गिव्हन स्टेटमेंट इज असं लिहायचं. मग आन्सर निगेशन ऑफ P, युनियनचं इंटरसेक्शन करा. Q, इंटरसेक्शनचं युनियन करा. R, परत इंटरसेक्शनचं युनियन करा. आणि टोटोलॉजीचं काय करा, कॉन्ट्रडिक्शन करा. ओके, याप्रमाणे राहिलेले सगळे क्वेश्चन्स त्यातले सॉल्व्ह करून घ्यायचे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. राइट द निगेशन्स ऑफ द फॉलोइंग. हा सगळ्यात महत्वाचा हा एक्सरसाइजचा भाग आहे बघा. राइट द निगेशन्स ऑफ द फॉलोइंग. त्यासाठी तुम्हाला आपण निगेशनचे काही मागच्या व्हिडिओमध्ये रूल्स सांगितले होते बघा. तर P युनियन Q असं स्टेटमेंट असेल तर त्याचं निगेशन काय करायचं. तर निगेशन ऑफ P इंटरसेक्शन निगेशन ऑफ Q. म्हणजे मी मगाशी मायनस साइन आत कसं नेतो बघा तसा प्रकार. त्यासाठी सगळे ते मागचे व्हिडिओज एकदा म्हणजे मागचा पार्ट एकदा सगळा बघून घ्यायचा. आता पहिलं स्टेटमेंट त्यांनी दिले त्याचं. क्वेश्चन नंबर 3 फर्स्ट. x plus 8 greater than 11 or y minus 3 is equal to 6. असे आपल्याला दोन स्टेटमेंट्स अँड सॉरी ऑर न कंबाईन करून दिलेत. मध्ये ऑरच आहे एकदम. ऑर न कंबाईन करून दिलेले दोन स्टेटमेंट. आपल्याला ह्याचं काय पाहिजे, निगेशन पाहिजे. बघा परत काय सांगतो नीट लक्ष द्या. या स्टेटमेंटला समजा मी P म्हणलं तर हे P आणि दुसरं स्टेटमेंट Q म्हणलं तर P युनियन Q चा फॉर्म आहे. बरोबर आहे, P युनियन Q. मग ह्याचं जर तुम्हाला निगेशन पाहिजे असेल तर ते कसं असतं, निगेशन ऑफ P इंटरसेक्शन निगेशन ऑफ Q. म्हणजे P चं निगेशन अँड म्हणायचं ऑर चं आणि Q चं निगेशन घ्यायचं. आता यातल्या एक एक स्टेटमेंटचं आपण निगेशन बघूया. x plus 8 ग्रेटर दॅन 11 चं निगेशन दोन प्रकारे करता येतं. तर एक तर x plus 8 इज नॉट ग्रेटर दॅन 11 किंवा x plus 8 is less than or equal to 11.
साधा विचार करा की x प्लस 8 11 पेक्षा मोठे नाही आहेत. अरे म्हणजे 11 असतील किंवा 11 पेक्षा लहान असतील असा त्याचा अर्थ असतो. आणि इक्वल टूचं निगेशन काय असतं तर नॉट इक्वल चे त्याचं निगेशन असतं. बस हे साधारण हे सगळे कॅल्क्युलेशन आपल्या डोक्यात असलं पाहिजे. आणि इथं आन्सर लिहायचं असतं निगेशनचं आन्सर बघा. x plus 8 is less than or equal to 11 हे घेतलं निगेशन. और चं इथं काय येणार आहे and y minus 3 is not less than 6. या प्रकारे आपल्याला त्यांचे निगेशन्स करायचे असतात. नेक्स्ट सेकंड x is 11. हाँ 11 is less than 15 and 25 is greater than 20. म्हणजे इथं मध्ये आता अँड आले, अँड इंटरसेक्शन आहे थोडक्यात. हे स्टेटमेंट P आहे, हे स्टेटमेंट Q आहे, मध्ये इंटरसेक्शन आहे म्हणजे थोडक्यात P इंटरसेक्शन Q चा फॉर्म आहे. मग ह्याचं निगेशन कसं असतं हे मी मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सगळं सांगितलंय बघा. ह्याचं निगेशन कसं असतं, निगेशन ऑफ P साइन चेंज करायचं, युनियन निगेशन ऑफ Q हे त्याचं निगेशन आहे. मग त्यानुसार लिहूया आपण. बघा 11 इज नॉट लेस दॅन 15 म्हणजे काय 11 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 15 अँड जागी काय येणार ऑर 25 इज नॉट ग्रेटर दॅन 20 असं लिहायचं आपल्याला म्हणजे 25 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 20 हे झालं त्याचं निगेशन. नेक्स्ट थर्ड ओके quadrilateral is a square if and only if मी I double लिहितोय if and only if it is a rhombus. if and only if it is a rhombus. या स्टेटमेंटचं आपल्याला काय द्यायचं आता निगेशन द्यायचं. सगळ्यात पहिल्यांदा मला सांगा या स्टेटमेंटचा आधी फॉर्म सांगा, सिम्बॉलिक फॉर्म. तर क्वाड्रिलॅटरल इज स्क्वेअर हे त्यातलं P स्टेटमेंट आहे. तर क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर हे त्यातलं P स्टेटमेंट आहे आणि इट इज किंवा क्वाड्रिलॅटरल इज रोम्बस हे त्यातलं Q स्टेटमेंट आहे. आणि मध्ये कुठलं कनेक्टिव्ह आलंय बघा त्याच्यामध्ये तर इफ अँड ओनली इफ असं कनेक्टिव्ह आलंय. कोणतं आलंय इफ अँड ओनली इफ. कशा काय वापरतात सांगा बाय कंडिशनल स्टेटमेंट. कोणतं आहे ते बाय कंडिशनल. मग आता मला सांगा P बाय कंडिशनल Q असं जर एखादं स्टेटमेंट असेल तर ह्याचं निगेशन कसं असतं हे टेक्स्टबुक मध्ये पण पहा किंवा आपल्या मागच्या लेक्चर मध्ये पण पहा. तर ते असं असतं P बट नॉट Q और Q बट नॉट P. P बट नॉट Q और Q बट नॉट P. तुम्ही त्याला बट म्हणा अँड म्हणा काहीही चालतं बरं का, बट किंवा अँड काही पण बट कन्व्हिनियंट असतं. ठीक आहे. P बाय कंडिशनल Q चं निगेशन आहे P बट नॉट Q और Q बट नॉट P. बस P आणि Q कोण कोण स्टेटमेंट आहेत बघा. क्वाड्रिलॅटरल इज स्क्वेअर हे स्टेटमेंट आहे आणि इट इज रोम्बस हे Q स्टेटमेंट आहे. ठीक आहे. मग निगेशन कसं असणार बघा P बट नॉट Q. बघा थोडंसं शॉर्ट मिळतो मी. क्वाड्रिलॅटरल is a square P. बघा हे P is a square but not rhombus. and not rhombus म्हणलं तरी चालतं. मी बट लिहिणार आहे but not rhombus or Q म्हणजे it is a rhombus किंवा quadrilateral is rhombus काही म्हणलं तरी चालेल or it is a rhombus but not square. A rhombus but not square or it is a rhombus but not square. हे असं डबल इम्प्लिकेशनचं निगेशन या प्रकारे करायचं असतं. ओके. Now fourth one. It is cold and raining.
इट इज कोल्ड अँड रेनिंग. म्हणजे इट इज कोल्ड अँड इट इज रेनिंग असं ते अँड न जोडलेलं सेंटेन्स आहे. मग जर अँड पी इंटरसेक्शन क्यू असं स्टेटमेंट असेल तर त्याचं निगेशन कसं असतं? निगेशन ऑफ पी इंटरसेक्शन जागी युनियन करायचं, निगेशन ऑफ क्यू. मग काय लिहिणार सांगायचं निगेशन? इट इज नॉट कोल्ड, इट इज नॉट कोल्ड अँडच्या जागी काय येणार आहे इथं? ऑर नॉट रेनिंग किंवा इट इज नॉट रेनिंग म्हटलं तरी चालतं. इट इज नॉट रेनिंग, इट इज नॉट कोल्ड और नॉट रेनिंग असं म्हटलं तरी चालतं. ओके. नेक्स्ट फिफ्थ क्वेश्चन. स्टेटमेंट असं आहे, अवघड आहे बरं, थोडंसं विचित्र आहे बघा. इफ इट इज रेनिंग देन वी विल गो अँड प्ले फुटबॉल. इफ इट इज रेनिंग देन वी विल गो अँड प्ले फुटबॉल. आपल्याला पहिल्यांदा इफ देनचा फॉर्म बघितल्यानंतर काय वाटतं? फक्त पी इम्प्लाइज क्यूचा फॉर्म आहे, तर तसं नाही येते. इफ पी, हे बघा हा पार्ट आहे तो तुझा पी स्टेटमेंट आहे. इफ पी देन वी विल गो, क्यू स्टेटमेंट आहे, अँड म्हणजे इंटरसेक्शन आहे, प्ले फुटबॉल ह्याला आपण पुढच्या स्टेटमेंटला पी क्यू आर एस अशी नावं देतो ना. म्हणजे इफ पी देन एवढा पार्ट आहे, म्हणून मी त्याचा सिम्बॉलिक फॉर्म इथे लिहिला आहे बघा. पी इम्प्लाइज ब्रॅकेट मध्ये क्यू इंटरसेक्शन आर. आता सगळ्यात पहिले मला असं उत्तर द्या की पी इम्प्लाइज क्यूचं निगेशन काय असतं? पी इम्प्लाइज क्यूचं निगेशन काय असतं? तर पी बट नॉट क्यू असं असतं. पी इम्प्लाइज क्यूचं निगेशन, मागचा निगेशनचा पार्ट काढा, पुन्हा पुन्हा ऐका तो किंवा टेक्स्टबुक मध्ये पहा. ओके. पी बट नॉट क्यू असं आहे. मग पी इम्प्लाइज समथिंगचं निगेशन कसं असणार सांगा? पी बट नॉट समथिंग. काय बघा समथिंग तुमचा आता? क्यू इंटरसेक्शन आर. पी अँड किंवा बट काही म्हणा. आता मला सांगा इंटरसेक्शनचं निगेशन कसं असतं रे? इंटरसेक्शनचं तर निगेशन ऑफ क्यू युनियन, हे इंटरसेक्शनचं युनियन निगेशन ऑफ आर. आता आपल्याला या फॉर्म मध्ये हे आन्सर लिहायचं. ठीक आहे. बरं, पी इट इज रेनिंग, आन्सर लिहितो आपण आता निगेशन. इट इज रेनिंग अँड किंवा बट काही द्या तुम्हाला जे पण येते. अँड चालेल, बट चालेल. अँड negation of q, we will not go, we will not do, negation of, we will not go, or negation of r, not play football, will not play football, or will not play football. थोडं विचित्र वाटतं पण हेच त्याचं निगेशन. ओके. या प्रकारे सिम्बॉलिक फॉर्म बघायचं आणि त्याचं निगेशन करत राहायचं. त्यानुसार इकडे वर्बल फॉर्म मध्ये लिहायचं. काहीही त्याचं मीनिंग काय आहे काही बघायचं नसतं. ओके. नेक्स्ट सिक्स्थ. √2 is a rational number. ठीक आहे. रॅशनल नंबर, त्याचं निगेशन सोपं आहे. √2 is not a rational number. √2 is not a rational number. ठीक आहे. त्याचा आन्सर काही मी लिहित नाही. नेक्स्ट. ऑल नॅचरल नंबर्स आर होल नंबर्स. ऑल नॅचरल नंबर्स आर होल नंबर्स. मी मागे अगदी सुरुवातीला ज्यावेळी निगेशन हा पार्ट आला होता त्यावेळी ऑलच्या बाबतीत तुम्हाला काय सांगितलं होतं? एक्झाम्पल असेल होतं बघा. ऑल स्टुडंट्स इन द क्लास आर सिन्सिअर, याचं निगेशन करा. ऑल द स्टुडंट्स इन द क्लास आर सिन्सिअर, याचं निगेशन जर आपण असं म्हटलं ऑल द स्टुडंट्स इन द क्लास आर नॉट सिन्सिअर, तर ते निगेशन योग्य असत नाही. कारण काही स्टुडंट्स हे काही झालं तरी सिन्सिअर असतातच. मग अशा वेळेस ऑलच्या जागी सम वापरायचं असतं. सम स्टुडंट्स इन द क्लास आर नॉट सिन्सिअर, हे ठीक आहे. मग तसं आता इथं स्टेटमेंट आपलं असं आहे, मी स्टेटमेंट लिहिणारही नाही आता, फक्त मी ओरली सांगतोय. ऑल नॅचरल नंबर्स आर होल नंबर्स. टेक्स्टबुक मध्ये लक्ष द्या. ऑल नॅचरल नंबर्स आर होल नंबर्स चं निगेशन असं करायचं. सम नॅचरल नंबर्स आर नॉट होल नंबर्स.
some natural numbers are not whole numbers. Okay, now 8th one, 8th one, for all n which belong to capital N म्हणजे natural numbers, comma n square plus n plus 2 is divisible by 4. बघा सोपं असतं याचं पण निगेशन. फक्त याच्यामध्ये क्वांटिफायर जिथे येतील तेव्हा फॉर ऑलच्या जागी देर एक्झिस्ट ऍटलिस्ट वन आणि देर एक्झिस्ट ऍटलिस्ट वनच्या जागी फॉर ऑल एवढा चेंज करायचा आणि पुढचं जे असेल त्याचं निगेशन करायचं. काय करायचं बघा, त्याचा आन्सर बघा. देर एक्झिस्ट ऍटलिस्ट वन n which belongs to n. There exists at least one n which belongs to n such that हे सगळं पुढचं n square plus n plus 2 is not divisible by 4. निगेशन करायचं ना आपल्याला, not divisible by 4 अशा प्रकारे आन्सर लिहायचं. आणि त्यातला आता शेवटचं 9th स्टेटमेंट असं आहे, there exists at least one x which belongs to n such that x minus 17 such that x minus 17 is less than 20 negation कैसे करेंगे बघा. For all x which belong to n, for all च्या वेळेस such that लिहिलं नाही तरी चालतं, लिहिलं तरी चालतं. आता ह्याचं तेवढं निगेशन करायचं. x minus 17 is not less than 20. Not less than 20 चा अर्थ काय, 20 किंवा 20 पेक्षा मोठे, is greater than or equal to 20. या प्रकारे हे सगळे निगेशन्स तुम्ही करायचे असतात. लक्षात आलं? निगेशनचा पार्ट हा टेक्स्टबुक मध्ये सारखा वाचा. याच्या आधीच आपलं जे लेक्चर आहे ते पुन्हा पुन्हा ऐका, मग तुम्हाला निगेशन्स त्यातले लवकर समजतील. ओके, नाउ लास्ट क्वेश्चन. नाउ क्वेश्चन नंबर 4. राइट द कन्वर्स, इनवर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स. कन्वर्स, इनवर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह तुम्हाला विचारलेले आहेत. 4 स्टेटमेंट्स त्यांनी दिले, त्यातले मी तुम्हाला 2 करून दाखवणार आहे आणि 2 तुम्ही स्वतः करायचे. मी सांगितल्याप्रमाणे टेक्स्टबुकचा सिक्वेन्स फॉलो न करता हा सिक्वेन्स फॉलो करायचा. P implies Q, याला इम्प्लिकेशन म्हणतो आपण. हेच आहे तसं उलटं गेलं की Q implies P ला कन्वर्स म्हणायचं. ह्याला निगेशन, याला निगेशनचं साइन द्या, त्याला कॉन्ट्रापॉझिटिव्ह म्हणायचं आणि पुन्हा हे इंटरचेंज केले की त्याला इनवर्स म्हणायचं. लक्षात आलं? आता त्यातला P चा पार्ट इथे आहे, देन Q चा पार्ट इथे आहे. म्हणजे इम्प्लिकेशन जे आहे इथं फॉर्म आहेच आहे तो इम्प्लिकेशनचा, पण आपण इम्प्लिकेशनचं स्टेटमेंट तुम्हाला हे इथं दिलेलं आहे. त्याच्यामधून आपल्याला काय काय विचारलंय, कन्वर्स काय विचारलाय, कॉन्ट्रापॉझिटिव्ह काय आणि इनवर्स काय. आता मी पहिल्यांदा लिहिणार आहे कन्वर्स. हे दिलेलं स्टेटमेंट, ठीक आहे. मला इथे कन्वर्स काय येणार सांगा. Q implies P म्हणजे if Q then P. If x square less than y square then P म्हणजे x less than y. आणि ब्रॅकेट मध्ये समोर x y belong to R हे सेट ऑफ रियल नंबर्स करताय याकरता समोर मेन्शन करायचं. त्यानंतर कॉन्ट्रापॉझिटिव्ह. कॉन्ट्रापॉझिटिव्ह negation of Q implies negation of P. म्हणजे if not Q then not P. बघा, if आता not Q ह्याचं निगेशन सांगा मला. x square less than y square म्हणजे x square is not less than y square म्हणजे x square greater than or equal to y square. If not Q then not P. ह्याचं निगेशन x less than y चं निगेशन x is not less than y म्हणजे x is greater than or equal to y. आणि ऍज युजल ब्रॅकेट मध्ये आपण हे x and y belongs to R हे लिहून ठेवायचं. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे इनव्हर्स ऑफ द स्टेटमेंट.
इनवर्स. इफ नॉट पी देन नॉट क्यू. आता बघा इफ नॉट पी सांगा, नॉट पी ह्याचं निगेशन सांगा. एक्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू वाय. देन नॉट क्यू सांगा बरं, नॉट क्यू एक्स स्क्वेअर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू वाय स्क्वेअर. आणि पुन्हा एकदा ब्रॅकेट मध्ये आपल्याला काय द्यायचंय की एक्स अँड वाय बिलॉंग्स टू आर. हे असं आपल्याला इम्प्लिकेशनचं स्टेटमेंट दिलेलं असतं, इफ देन दिलेलं असतं आणि उरलेले तीन तुम्हाला विचारलेले असतात. कन्व्हर्स, कॉन्ट्रापॉझिटिव्ह आणि इनव्हर्स हे तुम्हाला विचारलेलं असतं. ठीक आहे. अजून एक घेतलं आपल्याला बघायचंय. सेकंड दाखवतो. ओके, नाव क्वेश्चन सेकंड. आता तिथलं स्टेटमेंट जरा कसं दिलं वाचा पहिल्यांदा. अ फॅमिली बिकम्स लिटरेट इफ द वुमन इन इट इज लिटरेट. ऍक्च्युली तो इफ देनचा फॉर्म आपल्याला प्रॉपर लिहून घ्यायचा आहे. म्हणजे असा येतो ऍक्च्युली सेंटेन्स असा येते, स्टेटमेंट सॉरी. इफ द वुमन इन द फॅमिली किंवा इन इट इज लिटरेट किंवा इफ द वुमन इज लिटरेट, इफ द वुमन इज लिटरेट देन द फॅमिली बिकम्स लिटरेट. मग मी त्या फॉर्म मध्ये आधी लिहून घेतले आणि थोडंफार शब्द इकडे तिकडे चालतात तर का, काही फार विचार करायचा नाही. इफ द वुमन इज लिटरेट देन द फॅमिली बिकम्स लिटरेट असा तो फॉर्म आहे. ठीक आहे. आता आपल्याला हा इम्प्लिकेशनचा फॉर्म दिलाय बघा. इथून एवढा जो स्टेटमेंटचा पार्ट आहे तो पी आहे आणि द फॅमिली बिकम्स लिटरेट हा जो फॉर्म आहे हा क्यू आहे. आणि इफ देनचा फॉर्म आहे म्हणजे पी इम्प्लाइज क्यू हे तुम्हाला त्यांनी दिलेलं आहे. आपण आता कन्व्हर्स लिहिणार आहोत. काय लिहिणार आहोत? कन्व्हर्स. आणि काय कन्व्हर्स असतो? क्यू इम्प्लाइज पी. सांग म्हणजे इफ क्यू then P. If the family becomes literate, then the woman in it, म्हणजे in that family is literate. नंतर लिहायचं आपल्याला कॉन्ट्रापॉझिटिव्ह. कॉन्ट्रापॉझिटिव्ह negation of Q implies negation of P. म्हणजे if not Q then not P. आता if not Q, आता ह्याचं पहिलं निगेशन सांगा. if the family does not become literate, if the family does not become literate, then the woman in it, then negation of P payan, then the woman in it is not literate. आणि आता शेवटचा इनव्हर्स. negation of P implies negation of Q. म्हणजे if not P then not Q. if not P बघा, if the woman is not literate, if the woman is not literate, then negation of Q म्हणजे असं negation, then the family does not become literate. Family does not become literate. या प्रकारे त्यातले राहिलेले दोन क्वेश्चन जे आहेत ते आपण स्वतः सिम्प्लिफाय करायचे. ओके. एक्सरसाइज 1.4 सगळ्यांनी वहीत लिहून ठेवा, कंप्लीट करून ठेवा.